वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भारती नर्सिंग क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे VHSNC म्हणजेच काय. तर VHSNC म्हणजेच काय तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिवस. एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. VHSNC म्हणजेच ग्राम आरोग्य स्वच्छता अभियान दिवस. एवढंच लक्षात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिलेज हेल्थ न्यूट्रिशन डे. याच्यामध्ये बघितलं आपण व्हिलेज हेल्थ न्यूट्रिशन डेच्या सेवा बघितल्या, कारणे बघितले, समुपदेशन कारणे, बालकाचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन. अशा प्रकारे हा आधीचा व्हिडिओ आहे. आता या व्हिडिओमध्ये बघू आपण VHSNC म्हणजेच काय. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिवस VHSNC संकल्पना अंगणवाडी केंद्रात गाव पातळीवर माता आणि बाल आरोग्य आणि पोषण सेवा देण्यासाठी करण्यात आली. तर आता VHSNC म्हणजेच कशासाठी करण्यात आले, तर गाव पातळीवर माता आणि बाल आरोग्य आणि पोषण सेवा करण्यात आली. आता VHSNC सेवा संकल्पना कशा प्रकारे उत्पन्नात आली, तर फ्लडलाईन कामगारांच्या अभिसरणाच्या अभावासह अनेक आव्हाने VHSNC मधील सेवा वितरण वर परिणाम करत होती. सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणून परिणाम फाउंडेशन VHSND संकल्पना सुनियोजित करण्याचा सल्ला दिला. VHSNCचे उद्दिष्ट. भारतामधील 7 राज्यांमधील 25 महत्त्वाकांक्षाचे जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर माता आणि बाल आरोग्य आणि पोषण संबंधित प्राथमिक काळजी प्रदान करण्यासाठी VHSNCचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. आता भारतामधील जे काही 7 राज्य असतील त्यांच्यामधील 25 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर आरोग्य पोषणाशी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. ज्या राज्याला म्हणजे सर्वात अधिक आरोग्य केंद्राची गरज भासली तिथे आरोग्य केंद्र प्रस्थापित करण्यात आले, असे याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठरते VHSNCचे. याच्या पद्धती काय, तर VHSNC राष्ट्रीय ग्राम आरोग्य अभियान NRHM अंतर्गत ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण दिवस VHSNC संकल्पना मासिक क्रिया संकल्पना म्हणून गाव पातळीवर माता आरोग्य, बाल आरोग्य आणि पोषण सेवांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी करण्यात आली. प्रत्येकी लोकसंख्येसाठी अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आले, जेथे की 1000 लोकसंख्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण स्तरावर VHSNC आयोजित करण्यासाठी सेवा वितरणाचे केंद्र बनवण्याची संकल्पना करण्यात आली होती. आघाडीचे आरोग्य कर्मचारी नियुक्त दिवशी समुदायाचे संवाद साधतील. आता ज्या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल किंवा 1000 लोकसंख्या एका ठिकाणी राहत असेल, त्या ठिकाणी VHSNCची बैठक कशी करावी. दर महिन्यात एकदा शक्यतो बुधवारी आणि ज्या गावांना सोडले त्याच्या महिन्याच्या इतर कोणत्याही दिवशी गावातील AWC येथे आयोजित केले जावे. यामुळे VHSNC आयोजित करण्यात एक समानता येईल. VHSNCचे कार्य. गाव पातळीवर आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यांचे सामाजिक निर्धारित यावर सामूहिक कृती करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आता VHSNCचे सदस्य कोणते. VHSNC मध्ये सदस्य किती असतात. ग्रामपंचायत सदस्य. पहिला येतो ग्रामपंचायत सदस्य. त्याचं काम असते आरोग्याच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करणे. ग्रामपंचायत सदस्याचे
आरोग्याच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करणे, एकत्र येऊन काम करणे, जे ग्रामपंचायत सदस्य करतात. तर अंगणवाडी कार्यकर्ता, VHSNCच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कार्यकर्त्याचे खूप मोठे महत्त्वाचे योगदान ठरते, जे की कुपोषणमुक्त समुदायाचे कार्यावर देखरेख ठेवते. ANM. आता ANM काय करते तर ANM गरोदर महिला आणि बालकाला स्वस्थ प्रदान करते आणि ग्रामपंचायत स्वच्छता आणि पोषणाचे आयोजन करणे. तर ANMची जबाबदारी काय तर गरोदर महिलांना आणि बालकाला स्वस्थ प्रदान करणे, त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवणे आणि ग्रामपंचायत आणि अंगणवाडी यावर पोषणाचे आयोजन म्हणजे पुढील कार्यक्रमाचे आयोजन करणे, ज्याला आरोग्य दिवस असे सुद्धा म्हटले जाते. गावाची आशा. आता गावाच्या आशेचे महत्त्व काय आहे याच्यामध्ये तर गावाची आशेचे महत्त्व, सर्वात मोठे महत्त्व VHSNCमध्ये ठरते. VHSNC आणि गावाची आशा यांच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका असते, जे गावाची आशा VHSNC यांच्यामधील एक कडी जोडते. म्हणजे की गावाची आशा याच्यामध्ये जे काही सहकार्य करते, गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. तर VHSNCची मासिक बैठक कोणती, कशी घ्यावी? VHSNC हे एक दिवस ठरविलेला आहे. दर महिन्यामध्ये VHSNCमध्ये 15 सदस्य निवडले जातात. आता याच्यामध्ये काय होते तर दर महिन्यामध्ये VHSNCमध्ये 15 सदस्याची निवड होते. या सदस्यांच्या महिलांना प्राथमिकता दिली जाते. यांच्या व्यतिरिक्त स्कूल टीचर, गावातील मंडळ आणि सरकारी कर्मचारी, नवजात बालक आणि महिला गरोदर स्त्रियांचा समावेश होतो, ज्या आरोग्याविषयी माहिती दिली जाते. तर याच्यामध्ये 15 सदस्याची निवड होऊन काय केली जाते तर महिलांना प्राथमिकता दिली जाते. बैठक झाल्यात त्याच्यामध्ये महिलांना प्राथमिकता दिली जाते. या व्यतिरिक्त स्कूल टीचर, गावातील मंडळ या बैठकीमध्ये ते सहमती किंवा हजर राहू शकतात आणि इतर दुसऱ्या गावातील कर्मचारी, जे ज्येष्ठ नागरिक असतात, डॉक्टर, कर्मचारी असतात, त्यांचाही सहवास होतो आणि नवजात बालक, त्यांची माता आहे, गरोदर महिला या स्त्रियांचा समावेश होतो, ज्या स्त्रियांना आरोग्याविषयी माहिती दिली जाते. आता VHSNCचे कामे कोणते? VHSNC म्हणजेच वेगवेगळी संघटना असते. याची एक स्वतःची संघटना असते. सामाजिक जे काही लोक असतील त्यांची ताकद वाढण्यासाठी काम करते. VHSNCमध्ये गावातील सर्व आरोग्य केंद्र, स्वच्छता आणि पोषण संबंधित योजना यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आणि यांच्या अडचणीवर चर्चा करणे व त्यांच्या चर्चा करताना जर ती समस्या गावामध्ये सोडवता येत नसेल तर ग्रामपंचायततर्फे ते ब्लॉक अधिकाऱ्यांजवळ पोहोचली जाते. तिथे त्याच्या समस्येचे निराकरण होते. जर गावामध्ये ती समस्या जर सोडली गेली नाही तर ते अधिकाऱ्यांपर्यंत म्हणजे ग्रामपंचायततर्फे ते ज्येष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली जाते आणि तिथे त्या समस्येचे निराकरण होते. आता गावातील अशा जन्म मृत्यू, शिशुमृत्यू, आकस्मिक मृत्यू, कुपोषण, बालविवाह, परिवार नियोजन अशी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करते, जे की प्रत्येक महिन्यात मासिक अहवाल, 6 महिन्यातून किंवा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मृत्यू होते, बालमृत्यू होतं, नवीन बाळ जन्माला आले, अशा सगळ्या गावाची ती माहिती गोळा करते आणि या सर्व कामकाजांसाठी सरकारकडून एक VHSNCसाठी एक वेगळी रक्कम दिली जाते. त्या रकमेतून, त्या पैशाने ते गावाची कामे पूर्ण करतात. जसे की उदाहरणार्थ गावामध्ये पाण्याची टाकी, आरोग्य केंद्र, स्वास्थ्य पोषण यावर ते खर्च करतात. जर गावामध्ये पाण्याची टंचाई असली तर पाण्याची टाकी बांधणे किंवा तलाव निर्माण करणे,
गावामध्ये नळची सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य केंद्रात स्वच्छता पुरविणे, पोषणावर लक्ष देणे आणि कुपोषणावर लहान मुलाला व महिलांना आहार प्रदान करणे, अशा प्रकारे VHSNचे कामे पार पाडले जातात. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.